नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा एकदम अफलातून आहे. यांनी सुरुवातीला तो धनराज वगैरे जो असतो त्याची मस्त अशी कॉमेडी वगैरे दाखवलेली आहे आणि त्यानंतर यांची बिदाई दाखवलेली आहे आणि तेव्हा सर्वजण खूप रडत असतात आणि बिदाईनंतर मित्रांनो यांची धमाल अशी मस्त अशी वरात सुद्धा दाखवलेली आहे आणि त्या वरातीत सगळेजण एकदम धमाल नाचलेले आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर यांचा गृहप्रवेशसुद्धा दाखवलेला आहे आणि तेव्हा काव्या आणि पार्थने तर एकदम मस्त असा उखाणा घेतलेला आहे आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवानेसुद्धा जबरदस्त उखाणा घेतलेला आहे आणि खरंच मित्रांनो हे उखाणे तर ऐकण्यासारखेच आहेत. तर चला मित्रांनो आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता मानिनीतून चाललेली असते तर तेव्हा तो धनराज तिला थांबवतो आणि तिला विचारतो, तुमच्या भावाचं लग्न आहे की बहिणीचं? तर तेव्हा मानिनी सांगते, नाही नाही माझ्या मुलांचं लग्न आहे. आणि आपण कोण असं ती विचारते तर तेव्हा धनराज म्हणतो, नाही नाही सॉरी ते सॉरी, पण तुम्हाला कोणी बघून म्हणणारच नाही की तुमच्या मुलांचं लग्न आहे म्हणून. आणि तुम्हाला सांगतो जर तुम्हाला मुलगी असती ना तर सेम टू सेम तुमच्यासारखीच दिसली असती. तर मानिनी म्हणते, अहो काय बोलताय त्यांनी, आणि तुम्हाला बाय एनी चान्स विक्रमने पाठवले का माझी चेष्टा करायला? विक्रम म्हणजे माझे मिस्टर. बरं बरं ठीक आहे, अच्छा तुम्ही नाही ओळखत का, असं म्हणून ती विक्रमला हाक मारू लागते. आणि तेव्हा विक्रम तिथं आल्यानंतर ती विक्रमला विचारते, तुम्ही यांना ओळखता का? तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही अगं ते गायधनी आलेत ना, मी त्यांच्याशी जरा गप्पा मारतोय. आणि म्हणतो, जरा मी तुझ्या नजरेआड झालेलं चालत नाही ना तुला? आणि धनराजलाच सांगू लागतो, अरे काय सांगू, इतकी मिस करते ना मला, कायम समोर लागतो मी. तर धनराज म्हणतो, मला पण असंच कोणीतरी पाहिजे जे मला नजरेसमोर ठेवेल. तर विक्रम म्हणतो, होय का, आणि मानिनीला विचारू लागतो, हे कोण काय? तर मानिनी धनराजला विचारते, म्हणजे असं कोणाला तरी शोधण्यासाठी तुम्ही इथे आलाय का? तर धनराज म्हणतो, नाही 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 मी या लग्नात तरी ना कोणाचं तरी हसू परत करायला आलोय. तर तेव्हा मानिनी विचारते, म्हणजे काय? तर तेव्हा तो आता धनराज असतो तो सांगू लागतो, काय आहे ना माझ्या कॅबमध्ये एक आजी बसल्या होत्या. लग्नाला मी त्यांना सोडलं पण आहेराचं पाकिट आणि बटवा वगैरे सगळं माझ्या ह्याच्या कॅबमध्ये सुटलं. म्हटलं जाऊ त्यांचंही हसू परत करून येऊ. आता लग्नाला आल्यात आणि आहेराचं पाकिट वगैरे विसरलंय म्हटल्यानंतर त्यांचं गडबडच होणार ना. म्हणजे गनमन गनमन होईल. म्हणजे काय त्यांचा मूड ऑफ होईल. म्हणून म्हटलं त्यांचं हसू परत करून येऊ. त्यांना जरा बरं वाटेल. तर तेव्हा विक्रम विचारतो, म्हणजे तुम्ही कॅब ड्रायव्हर आहात का? तर तेव्हा धनराज सांगतो, नाही नाही मी ओनर आहे. आणि तो इंग्लिशमध्ये सांगू लागतो, इट्स अ इंटरनॅशनल टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सी. आणि आज काय झालं, सगळे ड्रायव्हर बिझी आहेत, लग्नाचा सीझन सुरू आहे ना, आणि एक पण ड्रायव्हर नाही हो. आणि या आजी माझ्या गाडीत येऊन बसल्या आणि मला रिक्वेस्ट केली हो की लग्नाला जायचं आहे म्हणून. आणि मग मला दया आली आणि मग आजीनं असं गणमन बघून मला नाही राहवलं. आणि काय आहे ना, रडायला 1000 कारणं लागतात पण हसायला एकच कारण पुरतं. असं तो सगळी काही बडबड बडबड करत असतो आणि विक्रम आणि मानिनी त्याच्याकडे बघून हसतच असतात. तर धनराज पुढं म्हणतो, मग म्हटलं चला आजींना थोडंसं हसवू आणि लग्नाघरी सोडून येऊ. मग आता हे आहेराचं पाकिट आणि बटवासुद्धा त्यांना देऊन येऊ, मग सगळंच होईल. आणि मग माझी लॉटरी लागते का बघू. काय आहे ना, म्हणजे माझ्या नावातच धन आहे, म्हणजे माझं नाव धनराज डांगट पाटील. पण देवीच्या आशीर्वादानं बायकोच्या नावाने एक छुम छुम करणारी आली घरी आणि मला तेवढंच हवं आहे. आणि अजून तो सांगत असताना मानिनी आणि विक्रम तर हसतच असतात. आणि विक्रम म्हणतो, नाही नाही इंटरेस्टिंग आहात तुम्ही खरंच. आणि काय नाव काय म्हणाला तुम्ही? तर तेव्हा तो परत सांगतो, धनराज डांगट पाटील. आणि त्यानंतर तो आपल्या हातामधलं जे पाकिट वगैरे असतो ते सगळं विक्रमच्या हातात देतो आणि म्हणतो, आजींना द्या आणि त्यांना सांगा म्हणू की बाई आशीर्वाद असावा म्हणून. तर विक्रम आता त्याच्यामधलं एक पाकिट असतं ते बघतो की बाबा कोणाचं नाव वगैरे आहे त्याच्यात. तर त्याला कळतं ते कुसुम आत्याचं नाव असतं. आणि तेव्हा ते दोघं सुद्धा म्हणू लागतात, कुसुमताई आल्यात, अरे वा. आणि त्यानंतर विक्रम परत त्याचं नाव विचारतो तर धनराज सांगतो नाव आणि म्हणतो, काका नाव विसरू नका आणि तुमच्या ओळखीत जर कोणी गुणी मुलगी असली तर जरा सांगा मला. आणि बरं ठीक आहे, मी जरा तुमच्या मुलाला आणि सुनांना शुभेच्छा देऊन येतो. तर तेव्हा मानिनी आणि विक्रम हो हो म्हणतात आणि बरं ठीक आहे जेवून निश्चित जा असं सांगते. तर तेव्हा विक्रम आता त्याला आतमध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर पार्थला भेटवतो आणि जीवाला सुद्धा भेटवतो. आणि आता जीवा आणि पार्थ या दोघींची सुद्धा ओळख करून देतात त्याच्यासोबत.
आणि त्यानंतर आता या सगळ्यांचा निरोप घेऊन तो तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, आता यांचे पुढचे विधी चालू होतात आणि तेव्हा हे सर्वजण खाली बसलेले असतात हात वगैरे जोडून. आणि नंदिनीचं लक्ष नेमकं जीवाच्या फेट्याकडे जातं आणि त्या फेट्याला लेबल तसंच असतं. आणि नंदिनी इशाऱ्याने त्याला सांगत असते, पण त्याला काही कळतच नसतं. तो एकदा मागे बघतो, परत नंदिनीकडे बघतो आणि आता नंदिनी हात लावून त्याला सांगते, तर जीवा तर मुंडावळ्याच व्यवस्थित करत असतो आणि त्याला काही कळत नाही. म्हटल्यानंतर नंदिनी त्याला इशाऱ्याने आपल्या जवळ बोलवत असते. तर जीवा म्हणतो, अगं हे काय चाललंय, काय इथं कुठं काय करतेस तू? आणि नंदिनी चिडतेच त्याच्यावरती थोडीशी आणि त्याच्या कानात सांगायचा प्रयत्न करत असते. तर नेमकं गुड्डू तिथे मागं बसलेला असतो आणि त्या दोघांना हटकतो. तर नंदिनी परत हळूच जीवाला म्हणते, अहो जीवा इकडं या. आणि त्याच्या कानात म्हणते, अहो तुम्ही तुमच्या फेट्याचा टॅगच काढला नाही, किती घाण दिसतंय ते. तर जीवा म्हणतो, अगं ते चुकून राहिलं ना चकाचक बाई, पण हे बघ ना त्या टॅगच्या निमित्ताने का होईना तू माझ्या इतक्या जवळ आलीस. तर नंदिनी परत त्याला एक फटका मारते. तर आता गुड्डू ते ऐकतो आणि त्याच्या फेट्याचा टॅग काढत असतो. तर जीवाला थोडंसं दुखतं आणि आता नंदिनी चक्क तो टॅग आपल्या दाताने तोडते. आणि ते बघितल्यानंतर मिथून काका ओरडतो, अगं काय करतेस, कानात चावतेस का काय त्याच्या? आणि तेव्हा सर्वजणच एकदम धक्क्याने तिथं येतात ओरडत, काय झालं काय झालं? तर नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, मी फक्त असं म्हणून ती टॅग दाखवत असे. तर जीवा मात्र हसतच असतो आणि त्यानंतर नंदिनीला म्हणतो, कशाला चावतेस? आणि नंदिनी अजून चिडल्यानंतर मोठ्याने हसू लागतो. तर इकडे पार्थ सुद्धा सारखा सारखा फेट्याला हात लावत असतो आणि तेव्हा काव्या त्याच्याकडेच बघत असते आणि त्याला थोडासा घाम आलेला असतो. तर काव्या आपला रुमाल घेते आणि आपल्या रुमालाने त्याचा घाम पुसू लागते. आणि पार्थ तर काव्याला इशाऱ्याने सांगत असतो की सर्वजण बघत आहेत, तरी सुद्धा काव्या थांबत नाही आणि त्याचा घाम आलेला असतो तो पुसतच असते. आणि घाम पुसून झाल्यानंतर आता बरं वाटते का असं इशाऱ्याने विचारते. तर तेव्हा पार्थला अजूनसुद्धा गरम होतच असतं. तर तेव्हा काव्या आता फुंकर मारू लागते आणि पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो. आणि इकडे या वसू आणि रम्या जे असतात ते बघत असताना त्यांना खूप चिडचिड होत असते. आणि आता थोड्या वेळाने पार्थला तर आता खूप छान वाटू लागतं. तर इकडे मिथून काका जीवाला विचारत असतो आणि हसत असतो. तर इतक्यातच पार्थ इकडे हळूच काव्याला डोळा मारतो आणि थोडंसं काव्याच्या जवळ जातो. तर तेव्हा काव्या परत पार्थला फुंकर मारू लागते आणि पार्थला तर ते खूप छान वाटत असतं. आणि त्यानंतर आता त्यांचे विधी पूर्ण झाल्यानंतर हे सर्वजण उठतात आणि पुढे येतात. आणि त्यानंतर आता पार्थ आणि काव्या जे असतात ते गुरुजींचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर वसु आत्याचा सुद्धा आशीर्वाद घेतात आणि विक्रम मानिनीचा आणि शारदाचा सुद्धा आशीर्वाद घेतात. आणि काव्य तर आता शारदाला मिठी मारून रडू लागते आणि त्यानंतर धनंजयला सुद्धा मिठी मारते आणि रडू लागते. आणि त्यानंतर आता जीवा आणि नंदिनीकडे पुढे येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर वसु आत्याचा सुद्धा आशीर्वाद घेतात आणि विक्रम मानिनीचा सुद्धा आशीर्वाद घेऊन शारदाचा सुद्धा आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर नंदिनी शारदाला तशीच मिठी मारते अगदी काव्यासारखी आणि ती सुद्धा रडत असते. आणि त्यानंतर रडत रडत जाऊन धनंजयला सुद्धा ती मिठी मारते. आणि ज्यावेळेस आता जीवा धनंजयचा आशीर्वाद घेतो तर तेव्हा धनंजय त्याला बोट करून सांगतो आणि त्यानंतर त्याला सुद्धा मिठी मारतो. आणि त्यानंतर धनंजय आता या दोन्ही मुलींना सुद्धा एकाच वेळी आपल्या जवळ घेतो आणि खूप रडत असतो आणि यांची मित्रांनो आता बिदाई होत असते. तर त्यानंतर आता पार्थ आणि जीवा जे असतात काव्या आणि नंदिनीला घेऊन जाऊ लागतात आणि हे सर्व वऱ्हाड मंडळी आता तिथून निघून जातं. आणि वसू आणि रम्याच मागे उरलेले असतात. तर रम्या आता पुढं चाललेली असते. तर वसू तिला थांबवते आणि तिला म्हणते, लग्न लागलं सुद्धा आणि रम्या तू काहीही केलं नाहीस. तर रम्या म्हणते, पण अजून घरी पोहोचलेत कुठं ते? आत्ता कुठे त्या चौघांची वरात निघणार, चल चल असं म्हणून तिला ती बाहेरच घेऊन जाऊ लागते. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे बाहेर छान अशी वरातीची तयारी चालू असते आणि मस्तपैकी अशी गाडी वगैरे सजवलेली असते. त्याच्यावरती जीवांदिनी काव्यार्थ वगैरे सगळं काही लिहिलेलं असतं आणि बँड वगैरे आलेला असतो. जोरात दणक्यात सगळं काही चालू असतं. आणि अखेर आता वरातीला सुरुवात होते. पार्थ आणि काव्या तर गाडीवरती उभे राहून आणि इकडे दुसऱ्या गाडीवरती जीवा आणि नंदिनी असतात आणि हे दोघं सुद्धा धम्माल नाचत असतात. आणि त्यानंतर आता काव्य आणि पार्थ परत खाली उतरतात आणि खाली येऊन ते जोरजोराचे नाचू लागतात. आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी सुद्धा गाडीमधून खाली उतरून येतात आणि ते सुद्धा या वरातीसोबत नाचू लागतात.
आणि मानिनी आणि विक्रमने सुद्धा ठेका धरलेलाच असतो मित्रांनो. आणि मस्तपैकी बँड वाजत असतो मित्रांनो. आली ठुमकत मस्त गाणं चालू असतं. जोरात धमाल नाचत असतात सर्वजण. एकदम जोशमध्ये आलेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो चक्क पार्थ काव्याला उचलून घेतो आणि जीवा सुद्धा नंदिनीला उचलून घेतो. आणि हे दोघं उचलून या दोघींना डान्स करू लागतात. आणि त्यानंतर हे परत दोघे सुद्धा परत गाडीवरती चढतात आणि त्यांच्या हातामध्ये तो बोर्ड असतो, जीवांदिनी लग्नानंतरचं प्रेम. आणि इकडे सुद्धा पार्थ आणि काव्याच्या हातात तोच बोर्ड असतो, #काव्यार्थ प्रेमानंतरचं लग्न. आणि त्यानंतर परत हे सर्वजण खाली येऊन परत नाचू लागतात. जोर जोरात मस्त धमाल नाचत असतात मित्रांनो. आणि खरोखरच हा वरातीचा सीन बघण्यासारखा झालेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता परत यांचा गृहप्रवेश होत असतो आणि आता इकडे सर्वजण वाट बघत उभे असतात. आणि इतक्यातच युग ओरडत येतो, आले 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 आले. आणि त्याच्या हातामध्ये मोबाईल वगैरे असतो, तो व्हिडिओ शूटिंग करत असतो. आणि समोरच जे काही तांब्या वगैरे ठेवलेले असतात 2, त्याच्यातच आता ह्या युगचा पाय पडत असतो. आणि तेव्हा मानिनी त्याच्यावरती ओरडू लागते, अरे मेल्या पडशील पडशील, जरा सांभाळून. आणि आता युग हळूहळू कसं तर सावरत स्वतःला आतमध्ये येतो. आणि तेव्हा हे दोघे सुद्धा चक्क तर पार्थ काव्याला उचलूनच घेऊन येतो आणि जीवा सुद्धा नंदिनीला उचलून घेऊन येतो. तर मिथुन काका म्हणतो, अरे वरातीत तर तुम्ही वरती उचलून घेऊन नाचलात, आता तरी कडेवरती घेऊन फिरू नका ना, खाली ठेवा. तर नंदिनी आणि काव्य सुद्धा म्हणत असतात, अहो काय तुम्ही सोडा ना खाली. तर जेव्हा म्हणतो, बडे भैया काय विचार काय आहे. तर पार्थ म्हणतो, नाही इच्छा तर नाही आहे सोडायची, पण थोडी थोडी हाताला कळ आली. तर जेव्हा म्हणतो, हो माझ्याही, आणि काय आहे माझी कारभारीन लई भारी आहे. असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात इकडे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, भारी भारी म्हणजे नाही, कमाल आहे कमाल. तर नंदिनी आता चिडतेच, म्हणते सोडा सोडा बरं मला खाली. आणि तेव्हा जेव्हा तिला खाली उतरवतो आणि इकडे पार्थ सुद्धा आता काव्याला खाली उतरवतो. आणि त्यानंतर आता मानिनी पुढे येते आणि या सगळ्यांना औक्षण करू लागते. पहिल्यांदा ती काव्या आणि पार्थला औक्षण करत असते. आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवाला सुद्धा औक्षण करत असते. आणि ती ज्यावेळेस या चौघांना सुद्धा औक्षण करत असते तर तेव्हा तिचे डोळे भरून आलेले असतात. तर पार्थ आता थोडीशी कॉमेडी करतो, म्हणतो, माते आपल्यास का रडावयास येत आहे. तर मानिनी म्हणते, तुला नाही कळणार रे मेल्या, तुम्हा सगळ्यांचं दुसऱ्यांदा लग्न होतंय, पण मला असं वाटते की मी आज पहिल्यांदाच सासू होतीये. आणि जी काय माझी हौस राहिली ना मी ती सगळी काही पूर्ण कराय, कोणी काही बोलायचं नाही आहे. तर जेव्हा म्हणतो, नाही अजिबात नाही. तर विक्रम म्हणतो, होणार होणार, तुझ्या सगळ्या काही हौशी मौजी पूर्ण होणार, कोण अडवतं बघतोच मी. तर तेव्हा काव्या म्हणते, सासूबाई मी काय म्हणते, तुमचे हे दोन्ही घोडे आजच पहिल्यांदाच लग्न करून आपल्या घरी आलेत असं समजा, आणि हे सगळं काही पहिल्यांदाच झाले असं समजा बास. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो तुम्ही सुद्धा याला कलशच समजा, फुटबॉल नका समजू. असं म्हटल्यानंतर आता जीवा तर मोठमोठ्याने हसत असतो. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, नंदिनीताई बघ ना, अगं गृहप्रवेश सुरू व्हायच्या आधीच टोमणे मारायला लागलेत. तर नंदिनी म्हणते, पार्थ आम्ही युटर्न घ्यायला हवाय का. तर तेव्हा जीवा थांबवतो, सगळ्यांना म्हणतो, एक 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 मिनिट. आणि नंदिनी म्हणतो, तुम्ही आम्ही काय म्हणते बे. तर नंदिनी म्हणते, आम्ही म्हणणारच, कारण माझी आणि काव्याची टीम आहे आणि लग्न झाले ना असलं तरी सुद्धा ती तसंच राहणार. आम्ही येतो जोडीने जातो जोडीने, त्यामुळे खबरदार तुमच्यापैकी कोणीही मला किंवा काव्याला जर दुखवलं तर इथेच भोगावं लागेल, कळलं देशमुख बॉईज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो मला लगेचच कळलं. आणि पार्थला म्हणतो, दादा मी काय म्हणतोय, शहाण्याने मोहाला शरण जावे, असं जे बाबा म्हणालेले आहेत ना ते एकदम करेक्ट म्हणालेले आहेत. अरे नको ना तुझ्या बायकोला छळूच, अरे माझं बघ ना इकडे काय होतंय. तर पार्थ काव्याला म्हणतो, नाही 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 छळणार तुम्हाला, वचन दिले मी तुला. तर विक्रम म्हणतो, बरं बरं चला चला, आता त्या पोरीना काय तिथे दारातच ताटकळत ठेवणार आहात का, चला चला आत या आत या. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही असं कसं, उखाणे घेतल्याशिवाय मी कोणालाच आत येऊ देणार नाहीये. तर विक्रम म्हणतो, नाही नाही बरोबर बरोबर, अगं ते लक्षातच नव्हतं माझ्या. आणि घ्या घ्या फर्स्ट क्लासपैकी उखाणे घ्या. आणि विशेषतः पोरांनो, ते आउटडेटेड उखाणे नको आहेत हा, ते भाजीत भाजी मेथीची वगैरे ते नाही चालणार हा. असं म्हटल्यानंतर सर्वजण हसत असतात. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, हो बरोबर आहे, आणि ते काय ते इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. तर मंजू म्हणते, अहो तुमचं ते भूगोलाचं कवर तुमच्याकडेच ठेवा. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, येस येस आय लाईक दिस, दिस इज अ रिस्पेक्ट.
तर पार्थ आता त्यांचं सगळ्यांचं ऐकून झाल्यानंतर म्हणतो, "असं काहीही होणार नाही आहे. आम्ही आउटडेटेड असं काही करत नाही, हो का नाही?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "एक्झॅक्टली आम्ही जे काही करतो ना ते ट्रेंडिंग होतं काय?" आणि तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, "हो आणि आमच्या उखाण्यात तुम्हाला तो आनंद कळेलच." तर तेव्हा काव्या म्हणते, "मी तर काय म्हणते युग, अरे तू तुझा कॅमेरा जो बंद केलायस तो चालू कर आणि हे सगळे जे उखाणे आहेत ना ते मिलियन्सच्या घरात जाणार आहेत." आणि नंदिनीला म्हणते, "चला नंदिनीताई पहिला मान तुझा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, मी जरी तुझी मोठी ताई असले ना तरीसुद्धा नात्याने तू मला मोठी आहेस. अगं तू थोरली जाऊबाई आहेस माझी आणि देशमुखांची थोरली सून आहेस. त्यामुळे उखाणाचा मान तुझा आहे. घ्या, घ्या उखाणा घ्या." असं तिने सांगितल्यानंतर आता काव्या उखाणा घेऊ लागते. म्हणते, "गावच्या वेशीवर बहरला पळस, गावच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा." असं म्हणून पार्थला एक कोपर मारते. "कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, नाव घेते राखून या मान वडील धाऱ्यांचा. मोहित्यांची धाकटी मी, देशमुखांची थोरली. मोहित्यांची धाकटी मी, देशमुखांची थोरली. पहाट घेऊन आली आता, काळ रात्र सरली." आनंदाचा काव्याचा ग समजला ग अर्थ, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, 7 जन्म माझे झाले देशमुखांचे पार्थ. असं ती पार्थकडे बोलून शेवटचं वाक्य म्हणते. तर तेव्हा तो उखाणा ऐकल्यानंतर सर्वजण जाम खुश होतात आणि सगळेजण तारीफ करू लागतात. "क्या बात आहे, क्या बात आहे" असं म्हणून टाळ्या वाजवू लागतात. तर युगसुद्धा तिची तारीफ करू लागतो. म्हणतो, "एक नंबर वहिनी, याला म्हणायचा खरा उखाणा. म्हणजे वहिनी ग्रेट आणि तिचा उखाणा थेट." तर मानिनी सुद्धा तारीफ करते. म्हणजे खूपच छान काव्य, खरंच खरंच सुरेख सुरेख. तर विक्रम म्हणतो, "नाही नाही ठीक आहे ठीक आहे, सुनेचा उखाणा तर ग्रेट आहेच, पण आमच्या पोरांचे उखाणे सुद्धा काही कमी नसणार आहेत, सरस असणार आहेत सरस." आणि पार्थला म्हणतो, "पार्थ होऊन जाऊ देत, एकदम सरस उखाणा होऊन जाऊ देत." तर जेव्हा सुद्धा लगेच सूर ओढतो. म्हणतो, "हा बडे भैया होऊन जाऊ देत." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "सरस वगैरे नाही, माझा आपला साधा सरळ उखाणा असेल." तर तेव्हा मिथुन काका सुद्धा म्हणतो, "साध्या माणसाचा सरळ उखाणा, चला सुरू करा." तर काव्या म्हणते, "नाही नाही, पण साधा जरी असला तरी सुद्धा सरसच असणार आहे." तर लगेचच काव्या पार्थची बाजू घ्यायला लागल्यानंतर सर्वजण वा 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 म्हणत असतात. आणि आता काव्या म्हणते, "घ्या आता देशमुख उखाणा." तर पार्थ आता उखाणा घेऊ लागतो. म्हणतो, "मोहित्यांची लेक लाखामध्ये एक, धरतो मी हात इरादे माझे नेक, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्या नव्या, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्यात." तर असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा तर दंगाच करू लागतो. म्हणतो, "अरे भाई आवर आवर." तर विक्रम सुद्धा इकडे दंगा करतो. म्हणतो, "अरे वा शबास शबास." तर पार्थ म्हणतो, "आता तुम्ही घाई करू नका, अजून संपलेलं नाही आहे." आणि पुढे म्हणतो, "आता साऱ्या संकटाच्या सावल्या सरा, आता साऱ्या संकटांच्या सावल्या सराव्यात, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्यात." असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजण वा 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 म्हणून टाळ्या वाजवू लागतात. तर नंदिनी तर चक्क शिट्टीच वाजवते. तर जेव्हा सुद्धा म्हणतो, "अरे वा वा क्या कमाल कमाल, काय उखाणा घेतलाय भाई, काय मस्त मस्त." तर सर्वजण आता पार्थची सुद्धा तारीफ करत असतात आणि एकदम जबरदस्त खुश असतात सर्वजण. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी आता उखाणा घेत असते. ती म्हणते, "लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबडा सराया, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म 7 द्या हो नंदिनीचे जीवा." तर जीवा लगेचच पुढे कंटिन्यू करतो, "कळस मानले स्वतःला पण तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील ना रुक्माई." असं त्यानं उखाणा घेतल्यानंतर परत सर्वजण जोराचा दंगा करू लागतात. सगळ्यांनाच त्याचा उखाणा छान आवडलेला असतो. आणि त्यानंतर आता या दोघीसुद्धा गृहप्रवेश करतात आणि त्यांची पावलं मित्रांनो परत एकदा आता देशमुखांच्या घरामध्ये उमटतात. आणि ते आत येत असताना हे सगळेजण फुलांचा वर्षाव करत असतात या चौघांच्या वरती सुद्धा. आणि छान मित्रांनो मस्त असा एपिसोड आजचा दाखवलेला आहे. तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.